डॉक्टर पटकन सांगतात की तुम्हाला आजच्या आज किंवा 2 दिवसात ऑपरेशन केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही काय चान्सेस असतात का काही विना शस्त्रक्रिया? ही चेअर काही पैसे कमवणारी नाही, ही तुम्हाला गाईडलाईन देणारी आहे की वेदर टू गो फॉर सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट का मी नॉन सर्जिकली ट्रीट करायचं. हा ज्याला आपण चॉईस ऑफ पेशंट म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे की जे आजकाल होत नाही. देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यामध्ये सर्जरी इज द चॉईस. एक प्रसंग येतो, खास करून हार्टच्या रिलेटेड ज्या वेळेला ऑपरेशन करायची वेळ येते त्याला एक प्रसंग येतो की डॉक्टर पटकन सांगतात की तुम्हाला आजच्या आज किंवा 2 दिवसात ऑपरेशन केलंच पाहिजे, नाहीतर आम्ही काय गॅरंटी घेत नाही आहे. मला तुम्हाला वेगळा प्रश्न थोडासा विचारायचा आहे. शस्त्रक्रिया आणि विना शस्त्रक्रिया, हृदयरोग उपचार हे 2 बाजू आहेत. दोन्ही तितक्याच टेक्निकली योग्य असू शकतात, पण तुम्ही जो अजेंडा आहे तुमचा विना शस्त्रक्रिया हृदय रोग उपचार वर्सेस शस्त्रक्रियेने केलेले हृदयरोग उपचार, याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल ऑडियन्सला की ज्यावेळेला अशी वेळ येते की अभी करणं आहे बॉस, नो चॉईस, 24 तासात 48 तासात काय, तर काही चान्सेस असतात का काही विना शस्त्रक्रिया? मी एक साधं सांगते की अशा वेळी ना एक सेकंड ओपिनियन कंपल्सरी घ्या. ॲटलिस्ट दुसऱ्या एका डॉक्टरशी तुम्ही बोला. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आल्यानंतर मी सरळ पेशंटला, ही चेअर काही पैसे कमवणारी नाही, ही तुम्हाला गाईडलाईन देणारी आहे की वेदर टू गो फॉर सर्जिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट का मी नॉन सर्जिकली ट्रीट करायचं. हा ज्याला आपण चॉईस ऑफ पेशंट म्हणतो, हे खूप महत्वाचं आहे की जे आजकाल होत नाही. देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यामध्ये सर्जरी इज द चॉईस. गेलंच पाहिजे. त्या पेशंटने बायपास करणं हे योग्य डिसिजन राहणार आहे, त्या पेशंटने त्यावेळी प्लास्टिक करणं हे योग्य डिसिजन राहणार आहे. हा डिसिजन डॉक्टरनी त्यांना देणं हे पण गरजेचं असतं. त्यामुळे पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये असं काही नाही आहे की आलेला प्रत्येक पेशंटना नॉन सर्जिकली ट्रीट होतो असंही नाही आहे, पण त्याला योग्य मार्गदर्शन नक्की दिलं जातं. म्हणजे गरज असेल तर त्याला तुम्ही सर्जिकल स्वतः सांगतो की नाही बाबा तू जा आणि यू डू द बायपास इमिजिएटली. ओके. सेकंड पार्ट राहतो तो म्हणजे एन्जिओप्लास्टी बायपास झाली आहे, पुन्हा पेशंटला अंजायना डेव्हलप झालाय, छातीत दुखायला लागले, डॉक्टर दम लागलाय, दम कमी आलेला नाहीये, किंवा काही सर्टन काही महिन्यानंतर काही एखाद्या वर्षानंतर पेशंटला परत दम लागायला लागलाय, किंवा पेशंट जेव्हा सांगतो की बाबा खूप इमर्जन्सी होती, 4 ब्लॉकेजेस होते, एक मध्ये स्टेंट पास केला आणि मग डॉक्टर म्हणले की आता बघूया आपण मेडिकल लाईन, त्याच्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट्स खूप मदत करत असतात. ओके. कारण हे सगळं जो काही ज्याला कार्डियक फ्लो वाढवणं, आता नॅचरल बायपासची प्रोसेस वाढवण्यासाठी हा तितकंच गरजेचं असतं. हे आम्ही कार्डियक रिहॅबमधनं करत असतो. त्यामुळे असं काही नाहीये की शस्त्रक्रिया इज बॅड आणि दिस इज गुड और दिस इज बॅड दिस इज गुड. नो, देर आर सर्टन कंडिशन्स की ज्याच्यात कार्डिओलॉजिस्ट सांगतात की नाही, गो फॉर द ECP आणि ESMR वेन युअर पंपिंग कॅपॅसिटी इज 15%, 20%, की ज्याच्यामध्ये सर्जरी पेशंट करू शकत नाही, कारण रिस्क फॅक्टर आहे, हाय रिस्क मध्ये जातात. ज्याचे वय जास्त आहे, 80+ पेशंट आहेत, वय 80 वर्षाचा आहे, CKDचा पेशंट आहे, किडनी फेल्युअरचा पेशंट आहे, ज्याचं पंपिंग कॅपॅसिटी खूप वीक झाले, याच्यामध्ये तुम्ही सर्जरी करू शकत नाही. या केसेस आम्ही म्हणजे चॅलेंजिंग केसेस आहेत आमच्यासाठी, की ज्याच्यामध्ये हार्ट ट्रान्सप्लांट इज द चॉईस. ह्या केसेस पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये केल्या जातात आणि बरेच जण रेफर करतात पुन्हा प्रिव्हेंटिव्हला. म्हणजे पुन्हा प्रिव्हेंटिव्हचं असं मत आहे की सर्जरी नाहीच करायची असं नाहीये, जिथे गरजेचं आहे तिथे योग्य तो सल्ला पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये दिला जातो, आणि जिथे तुम्हाला सर्जरी वाचवता येते अशा वेळेला पूर्ण प्रयत्न करून कार्डियक रिहॅब प्रोग्राम मधून तुम्हाला विना सर्जरी द्वारे हृदयरोग उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो.